नमस्कार. प्रेमाने बोला धन निरंकार. आज निसर्गाच्या सानिध्यात संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग यावर विचार करणार आहोत. अभंग आहे, सत्संगतीचा महिमा थोर, करी संकटाचा परिहार. जैसे लोखंडा लागे परिस, होत असे सुवर्णाचे तेज त्यास. मनाचे मळ जाती धुवणी, साधू संताच्या चरणी मिळवणी. तुका म्हणे भेटे देव, सत्संगी धरिता दृढ भाव. संत जनानो, निरंकारी मिशनमध्ये एक वाक्य आपण नेहमी ऐकत आलो आहोत. संगत हीच रंगत बदलते. आपण कोणाचे विचार ऐकतो आणि कोणाच्या संगतीत बसतो याच्यावरच आपलं संपूर्ण जीवन अवलंबून असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, संतांच्या संगतीमध्ये बसल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा. प्रेमाने बोला. सत्संगतीचा महिमा थोर, करी संकटाचा परिहार. संत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये समजवतात, संतांच्या संगतीचा महिमा हा अगाध आहे. संतांच्या संगतीत बसल्यानंतर आपल्या जीवनातील नकारात्मक विचार निघून जातात आणि सकारात्मक विचार येतात. त्याचबरोबर आपल्या जीवनातील दुःख आणि संकट याचा सुद्धा नायनाट होतो. आपली बाह्य संकटांचा नायनाट होतोच, पण आपल्या मनातील संकटाचा सुद्धा नायनाट होतो. जसं की भीती, चिंता, नैराश्य याचा सुद्धा नायनाट होतो. ज्यावेळी निरंकारी महापुरुषांच्या सत्संगतीमध्ये आपण बसतो त्यावेळी आपल्याला जाणीव होते की ईश्वर सर्वत्र आहे आणि तो माझ्यासोबत सुद्धा आहे. ज्यावेळी आपल्याला समजतं की ईश्वर माझ्यासोबत आहे त्यावेळी आपल्याला आपलं संकट मोठं वाटत नाही. कारण संकट आपण बदलू शकत नाही, पण त्याला सामना करण्याची किंवा ते संकट सोसण्याची शक्ती सत्संग देते. प्रेमाने बोला. जसे लोखंडा लागे परिस, होत असे सुवर्णाचे तेज त्यास. संत तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये अतिशय सुंदर उदाहरणानं समजावतात. लोखंड कितीही जुना असो किंवा गंजलेला असो, त्याला ज्यावेळी परिसाचा स्पर्श होतो त्यावेळी त्याचं सोनं होतं आणि सुवर्णाचं तेज त्याला येतं. तसं आपल्या आयुष्यातही आपण कितीही सामान्य असलो किंवा आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुर्गुण भरलेले असोत, आपण ज्यावेळी संतांच्या संगतीत जातो त्यावेळी आपण सुद्धा शुद्ध होतो आणि संत या पदाला पोचतो. सत्संग हा तो परिसर आहे जो तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सोनं बनवतो आणि सोन्याचं तेज देतो. तेज कशाचे असते? ते असते प्रेमाचे, नम्रतेचे आणि शांततेचे. प्रेमाने बोला. मनाचे मळ जाती धुवणी, साधू संतांच्या चरणी मिळवणी. संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये समजावतात, आपण शरीर स्वच्छ करतो, कपडे स्वच्छ करतो, पण मनाचं काय? जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये सुद्धा काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मच्छर आणि ईर्षेचा मळ साठलेला असतो. तो कुठल्या पाण्यानं आणि साबणानं धुतला जात नाही. तो धुतला जातो ज्यावेळी आपण संतांच्या संगतीत बसतो. ज्यावेळी सत्संगतीत बसून साधू महापुरुषांचे विचार ऐकतो त्यावेळी आपल्या मनावरून गंगा वाहल्याचा अनुभव येतो आणि आपलं अंतःकरण शुद्ध होतं. निरंकारी मिशनमध्ये सत्संग हा सक्तीच आहे, कारण सत्संगच हा आरसा दाखवण्याचं काम करतो. प्रेमाने बोला. तुका म्हणे भेटे देव, सत्संगी धरिता दृढ भाव. संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये समजवतात, सत्संगामध्ये देव सुद्धा भेटतो. जयास वाटे देव भेटावा, त्यांनी सत्संग धरावा. सत्संगाविने देवादी देव पाविजेतच नाही. निरंकारी बाबा हरदेव सिंगजी म्हणतात, ब्रह्मज्ञान घेतलं
आणि त्याच्यावर दृढ विश्वास नसेल तर ते सगळं वाया जातं. निरंकारी साधू पुरुषांच्या संगतीत बसतो, त्यांचे विचार ऐकतो आणि त्या विचारावर ज्यावेळी ठाम विश्वास ठेवतो त्यावेळी आपल्याला कणाकणात ईश्वर दिसायला लागतो. कारण ईश्वर कुठे लांब नाही, तो तुमच्या आमच्या आतच आहे आणि संतांच्या संगतीत आहे. म्हणूनच संतजनांनो, रोज थोडा वेळ तरी सत्संगासाठी काढा. मग ते ऑनलाईन असो किंवा संतांच्या सहवासात जाऊन बसून असो. सत्संग ही अशी एक शाळा आहे जी माणसाला माणूस बनवते. चला तर मग तुकाराम महाराजांच्या विचारानुसार आपणही आपल्या जीवनाला भक्तीने उजाळून टाकूया. काही चूक झाली असल्यास क्षमस्व. प्रेमाने बोला. धन्यवाद.